चला, आजचा टॉपिक आहे आपला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. चालतंय. चला, टॉपिकचं नाव काय बघा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आता याच्यामध्ये नावावरून तर टॉपिक नाही विचारणार आपल्याला, पण आपल्याला जी डायग्राम दिली जाते त्याच्यावरून आपल्याला ओळखायचंय की आपल्याला या टाईपचा प्रिन्सिपल, हे जे नाव दिलेलं इथं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, हा प्रिन्सिपल आपल्याला यूज करायचा आहे. आता इथून पुढे लक्षात ठेवा, आपलं जे कोणता पेपर होईल, तुमची आता युनिट टेस्ट असणार आहे, बरोबर, त्याच्यानंतर फायनल एक्झाम असणार आहे. या दोन्ही एक्झाम मध्ये एक क्वेश्चन 6 मार्कासाठी याच्यावरती विचारलं जाणार. समजा युनिट टेस्ट मध्ये जर 4-4 मार्काचे क्वेश्चन असतील तर तिथं 4 मार्काला विचारतील, किंवा फायनल एक्झाम मध्ये क्वेश्चन किती मार्काला येणार आहे, 6 मार्काला. आणि एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा, एकदम इझी क्वेश्चन आहे. जर तुम्ही एरियाचा फॉर्म्युला पाठ केलेला असन आणि कालचा आपला डेल्टा एलचा फॉर्म्युला पाठ केलेला असन चेंज इन लेंथचा, तर एकदम इझी वे मध्ये हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होईल बघा. तर आपल्याला किती मार्क आहे, समजा 6 बी पकडले किंवा 4 पकडू आपण, युनिट टेस्ट मध्ये 4 मार्क आणि फायनल एक्झाम मध्ये 6 मार्क. कारण की बघा, आता युनिट टेस्ट आणि फायनल एक्झाम दोघांचे मिळूनच तुमचे मार्क बनतात. तर एकच टॉपिक एकदम व्यवस्थित जरी केलं तुम्ही, बरोबर, ज्यांना अवघड जातं सॉम किंवा मेकॅनिक्स अवघड जात होतं, तर अशा स्टुडंटसाठी हा जो टॉपिक आहे आजचा, जसा आपलं मॅथ मध्ये होता बघा, M2 मध्ये आपण 50, 53, 60 असे मार्क भरपूर जण पडले. कसे पडले तर आपण बघा प्रोबॅबिलिटी वरती, न्यूमेरिकल मेथड वरती भरपूर फोकस केलता. आणि डेफिनेट इंटिग्रल मध्ये ते जे मोजके क्वेश्चन होते जे 12 मार्काला यायचे, ते सेम आपण या पॅटर्नने जाऊ. इथं युनिट टेस्ट मध्ये 4 मार्क, फायनल एक्झाम मध्ये 6 मार्क, म्हणजे यो असा आपला टॉपिक कितीचा आहे, 10 मार्काचा आहे. असं बी होऊ शकतं की एखाद्या वेळेस फायनल एक्झाम मध्ये 4 मार्काला आणि 6 मार्काला 2 वेळेस हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. होऊ शकतं असं सुद्धा, कारण की आपला सेकंड नंबरचा जो युनिट आहे तो 18 मार्कासाठी येणार आहे. चालतं. तर आजचा जो टॉपिक आहे, चालन, समजला नाही तर तुम्हाला तुमच्याकडे आणखी 5 महिने, सध्या जुलै चालू आहे, आपला एक्झाम जो आहे तो डिसेंबर मध्ये होणार आहे. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ बघत राहायचा. आपण एकदम आज बेसिक पासून बघू, पूर्ण एकदा जे जे फॉर्म्युला लागणार आहे ते एकदा लिहून घेऊ आणि तेच रिपीट प्रॅक्टिस करायचं. चालतंय. बघा, आता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन हे वापरायचं केव्हा, तर आतापर्यंत आपण एक शिकलो की आपल्याला एरिया जो असतो त्याचे 2 टाईप असते, आपल्याकडे फॉर्म्युले असते, एक रेक्टँगल स्क्वेअरचा किंवा एक सर्कलचा. सर्कलसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे π/4 d चा स्क्वेअर. π/4 d चा स्क्वेअर म्हणजे प्रश्नामध्ये जर आपल्याला म्हटलं की सेक्शन हा सर्क्युलर आहे, तर आपण कोणता फॉर्म्युला वापरतो, π/4 d स्क्वेअर. करेक्ट आहे. त्याच्यानंतर जर आपल्याकडे रेक्टँगल किंवा स्क्वेअर असेल तर b/d हा फॉर्म्युला वापरतो आपण कोणासाठी, रेक्टँग्युलर सेक्शन साठी किंवा स्क्वेअर साठी. म्हणजे बघा, मी तुम्हाला पहिला पॉईंट कोणाबद्दल सांगितला, एरिया बद्दल. पहिला पॉईंट कोणाबद्दल सांगितला, एरिया बद्दल. असं रफ मध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता की पहिली स्टेप जेव्हा पण आपल्याला एखादा क्वेश्चन आहे ना, तर हे एरिया बद्दल विचार करायचा. जेव्हापासून चॅप्टर सुरू झाला आपण हेच बघतोय, बरोबर. तर विचार कशाचा करायचा, एरियाचा. तर सगळ्यात पहिले आपण हे एरिया काढून घेणार. मग आपल्याला शेप कोणते कोणते दिले जाते क्रॉस सेक्शन मध्ये, तर जास्त चान्सेस कोणाचे राहते, सर्कलचे. तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलं होतं की जास्त प्रश्न कशावरती राहील आपल्याला, सर्कल आणि रेक्टँगल वरती. मग जास्त चान्सेस कोणाचे राहते, तर सर्कलचे जास्त चान्सेस राहते या टाईपच्या क्वेश्चन मध्ये. आणि एखाद्या वेळेस ते फिरवण्यासाठी मग आपण कोणते क्वेश्चन करतो, नेहमी सर्कल वाले. मग दरवेळेस आपण सर्कल 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 करत चाललो आणि मग एखाद्या एक्झाम मध्ये ते काय करतील, जर थोडस त्यांना चेंज करायचं झालं तर एखादा सेक्शन मधात रेक्टँगलचं टाकून देतील. म्हणजे सर्कल सर्कल देणार आणि मधातला सेक्शन एखादा रेक्टँगल देऊन टाकणार. मग घाई गडबडमध्ये काय होतं, किंवा स्क्वेअर देतील, रेक्टँगल न देता स्क्वेअर देतील. मग आपण फास्ट सॉल्व्ह करत असताना, जसं आता सर्वांना माहिती होतं की टी सेक्शन असा असतो आणि इन्व्हर्टेड टी सेक्शन उलटा असतो, माहिती होती ही गोष्ट सर्वांना, बरोबर आहे. आता जी चूक तुम्ही केली ती मी तुम्हाला पूर्ण सेमिस्टर भर सांगतच राहणार आहे. चालतं. तर टी सेक्शन हा आणि इन्व्हर्टेड टी सेक्शन हा असतो, हे सर्वांना माहिती होतं.
पण भरपूर जणांनी इन्व्हर्टेड टीच्या जागेवरती हे काढून आले, बरोबर. असं मग ही गोष्ट पण सर्वांना माहिती असते की रेक्टँगल म्हणजे बी इंटू डी असतं, पण घाई गडबडमध्ये हा फॉर्म्युला रेक्टँगल साठी वापरून येते पाय बाय 4 डी स्क्वेअर. कारण की दोन सर्कल सोबत एक रेक्टँगल दिला तर आपण त्याला पण सर्कलच कन्सिडर करून टाकतो. का बरं असं होतं, जेव्हा आपली डायग्राम काढून बघा इथं तेव्हा समजन की डायग्राम सगळ्यांची सेम आहे. इथं क्रॉस सेक्शन आहे ना, रेक्टँगल सर्कल कसे राहते, क्रॉस सेक्शन. बघा हा रॉड असा, मग यो झाला कोणता, सर्क्युलर सेक्शन. आणि असा एक रॉड दिला तुम्हाला, बघा सेम डायग्राम आहे रेक्टँग्युलर शेप सारखी, फक्त इथं लास्टचा क्रॉस सेक्शन चेंज केला रेक्टँग्युलर. तर हे आपल्याला दिसत नाही डायग्राम मध्ये. डायग्राम मध्ये नुसतं फ्रंट व्ह्यू दिलेला असतो आणि क्वेश्चन मध्ये लिहिलेलं असतं सर्कल आहे का रेक्टँगल आहे. चालतं, क्वेश्चन मध्ये लिहिलेलं असतं. याला फ्रंट व्ह्यूने बघा, यो रॉड आहे आपला सिलेंड्रिकल, याला फ्रंट व्ह्यूने बघा असाच दिसणार, आणि रेक्टँग्युलर रॉडला बी फ्रंट व्ह्यूने बघितलं तरी तो असाच दिसणार. मग ह्या दोघांमध्ये आपण फरक सांगू शकतो का? फ्रंट व्ह्यू मध्ये नाही सांगता येत. फ्रंट व्ह्यू सोबत साइड व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू दिला असतं त्याच्याने आपण सांगू शकलो असतो, पण नुसतं फ्रंट व्ह्यू वरून आपण सांगता येत नाही की रेक्टँगल आहे का सर्कल आहे. म्हणून ते इथं मेन्शन करते की हा सर्क्युलर सेक्शन आहे आणि हा स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. समजा मी स्क्वेअर म्हटलं, इथं स्क्वेअर म्हटलं. का बरं स्क्वेअर? आता बघा सर्कल साठी ते डायमीटर देणार 20 mm आणि स्क्वेअर साठी जी साईड असती फक्त एकच साईड द्यावं लागते स्क्वेअरला, दोन्ही साईड तर सेमच राहते. ती पण दिली समजा 20 mm, ती पण दिली 20 mm. मग आपल्याला वाटतं सगळंच 20 दिलेलं आहे घाईमध्ये, बरं फास्ट आपण सॉल्व्ह करतो, एक्झाम मध्ये आपल्याला टाइम कमी असतो ना आपण फास्ट मध्ये असतो, तर काय चूक होऊ शकते? सर्कल स्क्वेअर दोन्ही तर 20-20 आहे, पण एरिया दोघांचा वेगळा येईल ना. सर्कलचा येणार पाय बाय 4 20चा स्क्वेअर आणि स्क्वेअर साठी येणार 20 मल्टिप्लाइड बाय 20. दोघांचं उत्तर वेगळं बनणार आहे, पण घाईमध्ये आपण तोच पाय बाय 4 डी स्क्वेअर तिथं घेऊन टाकतो आणि याने पूर्ण कम्प्लीट. आता याच्या पुढे जेवढं बी तुम्ही सॉल्व्ह करता मग ते सगळं चुकून जातं. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढाच, सगळ्यात पहिले याचा विचार करायचा की तुम्हाला दिलेली डायग्राम कोणती आहे. चालतं, चला जाऊ पुढे आता. क्लिअर इथपर्यंत आलेत सगळे? चला बघा आता सेकंड पॉइंट डायग्राम ड्रॉ करतो इथं. हे झाला एरिया बद्दलचा पॉइंट. आता दुसरं मी डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. त्याच्यामध्ये दोन टाईपचे डायग्राम आहे, म्हणजे दोन टाईप येणार आहे. एकामध्ये आपल्याला थोडस रिवाइज करतो, इक्विलिब्रियम कंडिशन. आपण मेकॅनिक्स मध्ये इक्विलिब्रियम हे सध्याच लिहू नका, वाटलं असतं नुसतं हे ऐकून घ्या. हे आपण पुढं पुन्हा एकदा लिहिणार आहे. इक्विलिब्रियम कंडिशन होती आपल्याला, काय कंडिशन होती इक्विलिब्रियमची, की आपण जर हॉरिझॉन्टल फोर्सेसची बेरीज केली, समेशन एफ एक्स, हॉरिझॉन्टल फोर्सेसची बेरीज केली तर ती किती येणार आहे? 0 येणार आहे. याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणजे उजवीकडचे फोर्सेस आणि डावीकडचे फोर्सेस दोन्ही कसे राहतात? इक्वल राहतात. इक्विलिब्रियम म्हणजे काय? राईटला जाणारे फोर्स आणि लेफ्टला जाणारे फोर्स दोन्ही कसे राहतात? इक्वल राहतात. ही कंडिशन आपण तिथं वापरली होती. अजून एक होती समेशन एफ वाय इक्वल टू 0, जे बीम मध्ये आपण वापरायचो, चालतं. आणि एक होती मुवमेंट इक्वल टू 0, चालतं. नॉन कॉन्करंट असतील तर मुवमेंट इक्वल टू 0. तर हे दोन आपण कुठं वापरायचो? बीम मध्ये. आठवते सर्वांना? हे बीम सॉल्व्ह करताना बघा, सिंपल सपोर्ट, कॅन्टिलिव्हर कोणती बीम आली तर आपण समेशन एफ वाय इक्वल टू 0, आर ए आर बी वर जायचे, बाकी फोर्सेस डाऊनवर्ड, मुवमेंट घ्यायचो आपण. तर ह्या दोन कुठं वापरायचं आपल्याला? बीम मध्ये. आता इथं पण पुन्हा वापरायच्या बीम साठी. मग हे आपण बीम साठी राहू देऊ, कट करून टाकतो. म्हणजे या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कोणत्या सुपरपोजिशनच्या समेशन एफ एक्स इक्वल टू 0 ही कंडिशन वापरावं लागू शकते. केव्हा? तर ते सेकंड टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये. आता आपण फर्स्ट टाईप बघणार आहे, याच्यामध्ये वापरायचं नाही, कारण की एकच फोर्स असतो. फोर्स जर एकापेक्षा जास्त दिलेले असतील तर तेव्हा समजून जायचं की आपल्याला एखादा अननोन फोर्स काढायचा असेल. सिंपल मध्ये इथं लक्षात ठेवा की ही कंडिशन केव्हा वापरायची? टू फाइंड अननोन फोर्स. आता अननोन फोर्स म्हणजे काय? जी फोर्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. समजा आपल्याकडे 4 फोर्सेस दिले, बरोबर, आणि 4 पैकी 3च्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे, चौथ्याची व्हॅल्यू माहिती नाही,
तेव्हा आपण ही कंडिशन वापरणार, समेशन एफ एक्स इक्वल टू 0. काय म्हणणं असतं या कंडिशनचं, की जर उजवीकडे जाणारा फोर्स दिसला त्याला प्लस लिहा आणि डावीकडे जाणारा दिसला त्याला मायनस लिहा. बघा मेकॅनिक्स मध्ये झालेलं आहे, परत एकदा सांगायलो की इक्विलिब्रियमची कंडिशन आपल्याला केव्हा वापरायची आहे, जेव्हा एखादा फोर्स डायग्राम मधला आपल्याला माहिती नसन आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची असन, किती न्यूटनचा आहे किती किलो न्यूटनचा आहे, तर तेव्हा आपण समेशन एफ एक्स इक्वल टू 0 फक्त आणि फक्त तेव्हाच, अन्यथा वापरायची नाही. जेव्हा केव्हा आपल्याला फोर्स काढावा लागत असणार फक्त त्या कंडिशन मध्ये वापरायची, नाही तर वापरायची गरज नाहीये. म्हणून म्हटलंय सध्या लिहू नका. समेशन एफ एक्स इक्वल टू 0 ही कंडिशन काय सांगते, की राईटला जाणारा फोर्सला तुम्ही प्लस चिन्ह द्या आणि लेफ्टला जाणारा जो फोर्स असतो त्याला मायनस चिन्ह द्या. मग त्याच्यामधून इक्वल टूच्या पलीकडं आपण ज्या माहिती आहे त्या व्हॅल्यू पाठवून देणार आणि आपल्याला अननोन फोर्स पी भेटून जाणार. तर चालतं, अननोन फोर्स साठी ते. आता बघूया आपण डायग्राम. चला आता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय सांगतं, की आपल्याला आता काहीतरी एक डायग्राम दिली जाणार सेक्शनची, जे एक दुसऱ्याला जॉईंट केले जाते. कंपोजिट सेक्शन आपण त्याला म्हणायचो, बरोबर आहे. मग आतापर्यंत आपण बघितलं की आपल्याकडे एखादा रॉड होता, त्याच्यावरती काहीतरी आपण फोर्स लावायचो आणि फोर्स लावल्याच्या नंतर याची लेंथ एकतर वाढणार आणि कॉम्प्रेसिव्ह असेल तर कमी होणार. तर ही चेंज इन लेंथ आपण या फॉर्म्युल्याने काढायचो, पी एल डिवाइड बाय ए. याच्यासाठी शब्द लक्षात ठेवला आपण प्ले. प्ले असा पी एल ए असा शब्द, प्ले शब्द लक्षात ठेवला होता. डेल्टा एल इक्वल टू पी एल अपॉन ए. म्हणजे या रॉड साठी आपल्याला ई ची व्हॅल्यू दिलेली असणार, डायमीटर वगैरे दिलेलं असणार, इथून आपण एरिया काढणार आणि या व्हॅल्यू मध्ये इथं फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. तर काय भेटलं तुम्हाला, डेल्टा एल. असं समजा आता याच्याच बाजूला एखादा आणखी रॉड आहे, याच्यावरती सुद्धा फोर्स लागेल काहीतरी, सेम याची मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेली आहे, याचं डायमीटर सुद्धा दिलेलं आहे. मग इथं सुद्धा तुम्ही काय करणार, डेल्टा एल पी एल अपॉन ए असं म्हणतो आपण. आता आपण काय करायलो, यो रॉड आणि यो रॉड सोबत जोडायलो, यो रॉड तो रॉड सोबत जोडणार, किंवा दोन पेक्षा जास्त चालतं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रॉड आपण सोबत जोडणार आहे. मग सोबत जोडल्यानंतर जी डेल्टा एल आहे त्याची काय करायची मग बेरीज, म्हणजे ते सगळे एकत्र काढावं लागेल. मग बघा डायग्राम, सपोज हा आपला पहिला रॉड, त्याच्या बाजूला हा दुसरा रॉड आणि त्याच्या पुढे अजून एखादा दाखवून देऊ, हा 3 नंबरचा रॉड. बघा दिसतंय किती रॉड इथं दाखवले आपण, पहिला दुसरा तिसरा. आणि सध्या गृहीत धरू की सर्वचे सर्व आपले सर्क्युलर आहे. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा बरोबर आहे. प्रत्येकाला लेंथ असणार, त्याची लेंथ सुद्धा क्वेश्चन मध्ये दिलेली असणार. बघा एवढी लेंथ या रॉडची, एवढी लेंथ या रॉडची, एवढी लेंथ. म्हणजे इथं जे डायमेन्शन दिलेलं असणार ती असणार त्याची लांबी, बरोबर आहे. या पहिल्या रॉडची लांबी इथं लिहिणार, दुसऱ्या रॉडची इथं, तिसऱ्या रॉडची इथं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सर्व लेंथ सर्व डायमीटर आपल्याला MM मध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे, MM मध्ये. इथं मी लिहितो बघा, ही लेंथ पहिल्या रॉडची म्हणून त्याला L1 म्हणणार, पहिल्या रॉडची लेंथ आहे म्हणून L1, दुसऱ्या रॉडची लेंथ आहे म्हणून त्याला म्हणणार आपण L2 आणि तिसऱ्या रॉडची लेंथ आहे म्हणून त्याला आपण म्हणणार L3. या अडचण इथपर्यंत बघा, L1 L2 L3 असे 3 लेंथ आपल्याला प्रश्नामध्ये 100% फिक्स कंपल्सरी दिलेले असतेच. बिना लेंथचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही, कारण की आपल्याला याची लेंथ नाही माहिती तर आपण चेंज इन लेंथ कशी सांगणार. याचा L1, याचा L2, याचा L3 आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला असन. याचा डायमीटर, डायमीटरलाच आपण फाय हा सिम्बॉल सुद्धा दाखवू शकतो. तर कधी कधी फाय असा सिम्बॉल देणार बघा. जर तुम्हाला असं दिलं 520 mm, म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुमचा डायामीटर 20 mm आहे. हे सुद्धा एक सिम्बॉल लक्षात ठेवा, सुरुवातीला लिहिले होते बघा आपण सिम्बॉल. तर फाय असा गोल काढून मधात जी रेष असते त्याला फाय असे वाचतो आपण, आणि 520 mm याचा अर्थ काय झाला, डायमीटर. या फायचा अर्थ काय असतो, डायमीटर असतो. चालतं. तर कधी कधी तुम्हाला असं डायमीटर देतील,
मग φ1, φ2, φ3 असं दिलेलं राहील. याचं डायमीटर φ2, याचं डायमीटर φ3 असं काहीतरी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं राहील. याची मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी एक तर सगळ्यांची कॉमन देणार. सगळ्यांचं समजा आता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय, मटेरियलची प्रॉपर्टी आहे. ती कशाची प्रॉपर्टी राहते, मटेरियलची. जर मी म्हटले स्टीलचा आहे, यो ब्रासचा आहे आणि यो परत स्टीलचा आहे, म्हणजे बघा यो कशाचा बनलेला आहे, समजा असं आपण ऍझ्युम केलं की यो स्टील आहे, यो ब्रास आहे आणि यो परत एकदा स्टील आहे, बरोबर. असं आपण ऍझ्युम केलं, म्हणजे पहिला स्टील, दुसरा ब्रास, तिसरा परत स्टील, असं ऍझ्युम केलं, चालतंय. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये कुठतरी असं मेन्शन केलं जाणार की इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी फॉर स्टील, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी फॉर ब्रास. चालतं. मग स्टील म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबर होता, म्हणजे याची जी के व्हॅल्यू राहणार ती E1 आणि E3 घेणार आपण, आणि ही व्हॅल्यू काय घेणार, E2. म्हणजे नुसतं एवढं लक्षात ठेवा की ही सुद्धा व्हॅल्यू आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली असणार, बरोबर. ही सुद्धा व्हॅल्यू आपल्याला E1, E2, E3 प्रश्नामध्ये दिलेली असणार. मग इथं लिहितो मी E1, E2, E3. मटेरियल वेगळं असन तर 3 वेळेस, नसन तर सगळ्यांचा कॉमन असू शकतो एकच, बरोबर. सर्वांसाठी कॉमन असू शकतं E1, E2, E3. बघा आता L1, L2, L3 झाला, E1, E2, E3 सुद्धा झाला, डायमीटर D1, D2, D3 सुद्धा झाला. डायमीटर वरून काय करणार आपण, एरिया. क्लिअर एवढं सर्वांना. किती एरिया भेटेल इथं, 1, 2 आणि 3. 3 एरिया आपल्याला इथून भेटेल. आणि एक लास्ट पॉइंट उरला आपला फोर्सचा. तर इथं सेक्शनच्या एंडला P नावाचा फोर्स आपल्याला दिलेला असेल. सेक्शनच्या एंडला काय देणार आपल्याला, P फोर्स, एकच फोर्स देणार, बरं. बघा पहिला टाईप सुरू आहे आपला, टाईप नंबर 1 तुम्ही याला म्हणू शकते. चालतं, वाटलंच तिथं मी लिहितो वरती टाईप नंबर 1. आपला पहिला टाईप सुरू आहे. तर टाईप नंबर 1चं काय म्हणणं आहे की तुम्हाला 3 लेंथ दिला जाणार, 3 डायमीटर दिले जाणार, म्हणजे एरिया चेंज होऊ शकतो. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी एकच असणार किंवा 3 असणार, त्यांनी फरक नाही पडणार. आणि पी जो आहे तो एकच असणार तिघांसाठी, म्हणजे P1, P2, P3 सगळे सेम आहे. पहिल्या सेक्शनचा फोर्स, दुसऱ्या सेक्शन वरचा फोर्स, तिसऱ्या वरचा फोर्स, तो कॉमन फोर्स कोण आहे, P. आणि तो फोर्स कसा आहे, एकच दिला जाणार. यो आपला पहिला टाईप आहे की ज्याच्यामध्ये फोर्स कसा असणार, कॉमन. मग कॉमन फोर्स वाला क्वेश्चन आहे 4 मार्कासाठी. यो क्वेश्चन आपल्याला 4 मार्कासाठी विचारला जाणार, कॉमन फोर्सचा. मग एवढं तर क्लिअर आहे आपल्याकडं. आता बघा P भेटला, L भेटला, एरिया भेटला, E भेटला, बरोबर. एरिया भेटला ना, आपण एरिया कसं काढणार, A1 π/4 D1 चा स्क्वेअर, A2 π/4 D2 चा स्क्वेअर, A3 π/4 D3 चा स्क्वेअर, सॉरी D3 चा स्क्वेअर. चालतं. असं आपण एरिया काढणार, π/4 D1 स्क्वेअर, π/4 D2 स्क्वेअर, π/4 D3 चा स्क्वेअर. असं काय भेटणार आपल्याला इथून, एरिया भेटणार. बघा आता लास्ट स्टेप उरली आपली. आता आपल्याला इथून काढायचं असतं नेट डिफॉर्मेशन. काय फाइंड करायचं आपल्याला, नेट डिफॉर्मेशन. यालाच आपण म्हणू टोटल चेंज इन लेंथ. काय फाइंड करायचं आपल्याला, टोटल चेंज इन लेंथ. मग मला सांगा आता चेंज इन लेंथ काढायचं आहे, तर आपल्याकडं 3 चेंज इन लेंथ भेटणार. पहिला रॉड, दुसरा रॉड, तिसरा रॉड. मग टोटल इथं शब्द आलाय, टोटल म्हणजे सर्व मिळून किती होणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला डेल्टा एल तर फाइंड करायचं आहे पूर्ण बॉडीसाठी, पूर्ण या कंपोजिट सेक्शनसाठी डेल्टा एल तर काढायचं आहे. मग आपल्याकडे 3 फॉर्म्युला येणार, एक डेल्टा L1 पहिल्या रॉडचा, दुसऱ्या रॉडचा, तिसऱ्या रॉडचा. म्हणजे आपल्याला पहिल्या रॉडची चेंज इन लेंथ प्लस दुसऱ्या रॉडची चेंज इन लेंथ आणि प्लस तिसऱ्या रॉडची चेंज इन लेंथ काढायचे. म्हणजे काल आपण जो फॉर्म्युला बघितला PL/E, एकच फॉर्म्युला 3 वेळेस वापरायचा, अवघड केस नाहीये. एकच फॉर्म्युला किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे. म्हणून डेल्टा एल काय दिसणार बघा, PL/E
पहिल्या रॉडचा प्लस पीएल अपॉन ए 2 नंबर आणि पीएल अपॉन ई प्ले शब्द आपण लक्षात ठेवलेला आहे. पीएल अपॉन ए 3 नंबर झालं, लिहून घ्या. बघा समजलं. एकच फॉर्म्युला किती वेळेस लिहायचा? 3 वेळेस. चालतं. एकच फॉर्म्युला किती वेळेस लिहायचा आहे? 3 वेळेस. पीएल अपॉन ए 3 रॉड असतील तर 3 वेळेस येणार. जो आपला टाईप नंबर 1 चा प्रॉब्लेम. झालं. समजलं इथपर्यंत? एकच फॉर्म्युला आहे पीएल डिवायडेड बाय ए, तोच आपण रिपीट वापरणार आहे. आणि कधी कधी तर एरिया पण आपल्याला डायरेक्ट कॉमन देऊ शकते तिथं क्वेश्चन मध्ये. चालतंय. चला बघूया क्वेश्चन. हे झालंय का लिहून? चलू पुढे. सांगा एकदा. इथपर्यंत समजलं सर्वांना? नेट डिफॉर्मेशन किंवा टोटल चेंज इन लेंथ जर आपल्याला विचारलं तर तिघांची काय करावं लागणार? बेरीज करावं लागणार. चला सांगा. चालायचं पुढे. चला क्वेश्चन बघू. A brass bar having cross sectional area 100 mm square is subjected to axial force of 50 kilonewton is subjected to axial force of 50 kilonewton as shown in figure. म्हणजे पहिले आपल्याला डायग्राम दिलेली आहे. फाइंड टोटल चेंज इन लेंथ. काय फाइंड करायचं आपल्याला? टोटल चेंज इन लेंथ. टेक E for brass 1.05 10 to the power 5 Newton per mm square. 10 to the power 5 Newton per mm square. चला आणि डायग्राम आपल्याला क्वेश्चन मध्ये स्वतः दिलेली आहे त्यांनी. ही डायग्राम क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन आहे. बघा 3 रॉड दिले परत एकदा 3 रॉड. फोर्स एकच दिलेला आहे. इथं दिलं 20 mm phi, इथं दिला 10 mm phi, इथं दिला 30 mm phi.
चालतंय. आता त्यांनी डायमीटर देऊन ठेवले, त्याच्यानंतर लेंथ सुद्धा दिलेली आहे. चला 3 डायग्राम आहे. डायमीटर वरून तुम्ही एरिया काढू शकता. 500 mm, त्याच्यानंतर 200 mm आणि तिसरी लेंथ आहे 800 mm. mm मध्येच आहे बघा. फोर्स दिलेला आहे 50 किलो न्यूटन. फोर्स दिलेला आहे 50 किलो न्यूटन आणि ई ची व्हॅल्यू तर क्वेश्चन मध्ये दिलेलीच आहे. हे सुरुवातीचं 1000 mm² आहे. हे प्रिंटिंग मिस्टेक असू शकतं मग, कारण की जर इथं डायमीटर दिलेलं आहे तर त्या एरियाचं आपल्याला काही काम नाही. चालतं. पहिला जो एरिया आहे त्याचं आपल्याला काही काम नाही. जे सुरुवातीला म्हणलं ना, ब्रास बार हॅव्हिंग क्रॉस सेक्शन एरिया 1000 mm². म्हणजे जर इथं आपल्याला डायमीटर दिलेले नसते तर यो एरिया आपण घेतला असता, पण आपल्याला डायग्राम नुसार डायमीटर दिलेले आहे तर आपण एरिया काढू शकतो. बघा आता डायग्राम एकदम व्यवस्थित बघा. तुम्हाला 4 इन्फॉर्मेशन गरजेचे असते: फोर्स, लेंथ, डायमीटर आणि ई ची व्हॅल्यू. तर त्यांनी इथं सुरुवातीलाच बघा क्वेश्चन मध्ये इथं ई ची व्हॅल्यू देऊन ठेवली दिसतीये. मग ब्रास, हे तिन्ही पण ब्रास मटेरियल आहे. पहिला रॉड पण ब्रासचा बनलेला आहे, दुसरा रॉड सुद्धा ब्रास आहे, तिसरा सुद्धा ब्रास आहे. अजून कोणतं मटेरियल दिसायला का बघा. फक्त त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं ब्रास बार आहे आणि अजून दुसरं कोणतंच मटेरियल नाहीये. म्हणजे पहिला रॉड पण ब्रास, दुसरा पण ब्रास, तिसरा पण ब्रास. याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे तीच E1 आहे, तीच E2 आहे आणि तीच E3 आहे. म्हणजे तिघांसाठी आपल्याला ई ची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. तिन्ही रॉड साठी ई ची व्हॅल्यू कशी असणार आहे, सेम असणार आहे. चालतं इथपर्यंत. ई ची व्हॅल्यू तिन्ही रॉड साठी कशी आहे, सेम. चला सगळ्यात पहिले आपण पहिला डायमीटर, दुसरा डायमीटर, तिसरा डायमीटर याच्यावरून आपण एरिया काढून घेऊ. चला करा स्टार्ट. तिन्ही डायमीटर आपण इथं लिहून घेऊ, त्याच्यावरून आपण एरिया काढू. बघा हा आपला D1, हा आपला D2 आणि हा आपला D3. मग पहिले आपण A1 काढून घेणार, एरिया काढून घेऊ. π/4 D1 चा स्क्वेअर. D1 किती आहे बघा, 20 mm. D1 किती आहे, 20 mm. इथून आपला पहिला एरिया भेटणार. दुसऱ्या डायमीटर वरून दुसरा एरिया काढू. π/4 D2 चा स्क्वेअर. π/4 D2 म्हणजे 10, 10 चा स्क्वेअर करा. बरोबर, इथं 10 mm आहे. आणि तिसरा एरिया π/4 D3 चा स्क्वेअर. π/4 D3 किती दिला बघा, 3 नंबरचा 30 mm. मग इथं 30 चा स्क्वेअर. चला बघा एरिया किती येते. चला बरोबर, करेक्ट आहे ओंकार. बरोबर मयुरी, करेक्ट. किती एरिया आपला, 316 mm². दुसरा 78.54 mm². आणि तिसरा म्हणजे ती 706.86 706.86 mm². आले आपले तीन एरिया. बरोबर. चला 706.86 करेक्ट. बरोबर. अक्षय, ऋतुजा करेक्ट, ऋषी बरोबर, रविराज, सूरज, आदित्य करेक्ट आहे. चला बरोबर. आलाय सर्वांना एरिया काढता. आता बघा एरिया भेटला, बरोबर आहे. आपल्याला आता यो L1, L2, L3 दिलेलं बघा. पहिली लेंथ L1, दुसरी लेंथ L2, तिसरी लेंथ काय असणार, यो जो फोर्स दिलेला आहे मला सांगा इथं मध्ये दिला, पी ची व्हॅल्यू 50 किलो न्यूटन म्हणताय, तर आपलं काम काय, त्या किलोच्या जागेवर लिहायचं 10⁻³ न्यूटन. बरोबर आहे.
ही जी पी ची व्हॅल्यू दिली 50 किलो न्यूटन, बघा एकच फोर्स आहे ना पूर्ण डायग्राम मध्ये, म्हणजे तुम्हाला समजलं एकच फोर्स जर दिलेला असेल म्हणजे टाईप नंबर 1 आहे आपला, एवढं लक्षात ठेवा. जर बघा पूर्ण डायग्राम मध्ये तुम्हाला एकच फोर्स दिलेला असन म्हणजे तो आपला पहिल्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. जशाल तसं आपण याला सॉल्व्ह करतोय. मग बघा केला आपण इथपर्यंत. सगळ्यात पहिले आपण एरिया काढायचा होता. हे फर्स्ट स्टेप आपण एरियाची फाइंड आउट केली बघा. फर्स्ट स्टेप आपण एरियाची फाइंड आउट केली. इथं लिहून ठेवतो, साईडला घेऊन जातो याला. चला फर्स्ट स्टेप आपण आपला एरिया सॉल्व्ह केला. आता आपण सेकंड स्टेप कडे येऊ. ही झाली आपली फर्स्ट स्टेप एरियाची. आता आपल्याला सेकंड स्टेप म्हणजे काय फाइंड करायचंय? टोटल चेंज इन लेंथ. बघा आता डायरेक्ट फॉर्म्युला वापरतो. टोटल चेंज इन लेंथ म्हणजे यांचं म्हणणं काय, डेल्टा एल काढा. ते कसं भेटन तर डेल्टा L1 डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. आता बघा भरपूर जण काय करतील की इथं जे जे कॉमन व्हॅल्यू आहे, आता जसं आपला पहिला फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला तर कॉमन आहे सगळ्यांचा. इथं लिहिणार आपण PL अपॉन AE पहिल्या सेक्शनचे प्लस PL अपॉन AE PL अपॉन AE सेक्शन नंबर 2 आणि प्लस PL अपॉन AE सेक्शन नंबर 3. अशा तिघांची आपण बेरीज करतो. मग इथं पी 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 जो आलेला आहे तो तर एकच आहे, 50 × 10⁻³ आणि ई सुद्धा कॉमन आहे बघा, 1.05 10⁵. मग आपण काय करणार, पी आणि ई कॉमन काढणार. मग परत याला L1 A1 L2 A2 L3 A3 असं लिहू शकतो. बघा स्टेप करून दाखवतो ती. ज्यांना तसं करायचं असेल तुम्ही तसं बी सॉल्व्ह करू शकता डायरेक्ट उत्तर काढण्यासाठी. आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये जसं आपण सॉल्व्ह करणार आहे स्टेप तसं पण चालन, कारण की सर्वांनाच ते कॉमन काढायला जमणार नाही. भरपूर जण कॉमन काढा, मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, त्यामध्ये भरपूर स्टुडंट कन्फ्यूज होते. पण मी एकदा सांगतो, पण आपण जे सोडवणार आहे ते फुल सोडवणार आहे. जर कोणाला जर शॉर्ट मध्ये लवकर काढायचं असेल तर ते कॉमन वाली पद्धत सांगतो. तर बघा आपल्याला एवढं तर माहिती आहे की पी आणि ई सगळ्यांमध्ये कॉमन आहे. पी आणि ई सगळ्यांमध्ये कॉमन आहे. का बरं कॉमन आहे? आणि त्यांची व्हॅल्यू सेम आहे. त्यांची व्हॅल्यू कशी आहे? सेम आहे. तर तुम्ही असं कॉमन काढू शकता पी डिवायडेड बाय ई ला, बरोबर. वरचा पी आणि डिवाइड मधला ई कॉमन काढा. मग ब्रॅकेट मध्ये L1 बाय A1 प्लस L2 बाय A2 प्लस L3 बाय A3 असं सोडवा, बरोबर. मग इथं L1 A1 L2 A2 L3 A3 पुट करा आणि डायरेक्ट कॅल्सी मध्ये टाकलं की तुमचं उत्तर येऊन जाईल डेल्टा एलचा. पण दरवेळेसच आपल्याला पी कॉमन निघणार असं नाही. कधी कधी पी चेंज होऊ शकतो सेकंड टाईप प्रॉब्लेम मध्ये, कधी कधी ई पण चेंज. ऐवजी आपण सिंपल मध्ये कसं लक्षात ठेवायचं की आपल्याला सरळ सरळ पहिला दुसरा तिसरा तिघांचं फाइंड आउट करायचं आणि तिघांची बेरीज करायची. वाटलंच तर एक स्टेप वाढली तर चालन आपल्याला, पण सर्वांचं उत्तर आलं पाहिजे. तर सर्वांचं उत्तर कसं येणार तर आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करू, सर्व व्यवस्थित होईल. चालतंय. पण ज्यांना शॉर्टकट समजला असेल, लवकर ट्रिक समजली असेल कसं फाइंड करायचं, ते त्यांच्या पद्धतीनं काढू शकता. बघा इथं पी ची व्हॅल्यू पुट करायची. पी किती आहे? 50 × 10⁻³ 50 × 10⁻³ इंटू L1 पुट करायचे. पहिल्याची लेंथ बघा L1, तर पहिल्याची लेंथ किती आहे बघा 500. पहिल्याची लेंथ किती आहे? 500. क्लिअर. व्यवस्थित एकदा परत चेक करायचं. पी ची व्हॅल्यू 50 × 10⁻³ L ची व्हॅल्यू 500 पुट केली, डिवाइड बाय पहिला एरिया. आता पहिला एरिया किती आलता आपला बघा, पहिला एरिया आला होता 314.16. तो आपण इथं पुट करू. पहिल्या नंबरचा एरिया 314.16 मल्टिप्लाइड बाय कॅपिटल ई ची व्हॅल्यू. तर कॅपिटल ई ची व्हॅल्यू किती दिलेली बघा, 1.05 10⁵. 1.05 10⁵ ब्रॅकेट क्लोज प्लस. आता सेकंड स्टेप मध्ये चाललो आपण. परत एकदा पी, तर पी तर कॉमनच आहे आपला. पी किती आहे? 50 × 10⁻³ हे लिहून घेतलं. L2 सेकंडची लेंथ बघा किती आहे? 200 mm. सेकंडची लेंथ किती आहे?
200 mm. सेकंड डायग्राम चालू आहे ना आपली आता 2 नंबरची, त्याची लेंथ किती आहे 200 mm. एरिया किती आहे त्याचा A2 78.54 78.54. बघा प्रॉब्लेम जरी मोठा दिसत असला पण एकदम सिंपल आहे, फॉर्म्युला एकच आहे, फक्त आपण इथं व्हॅल्यू पुट करायला A2 चेक करायचा, उचलून ठेवून द्यायचा. E2, आता E2 म्हणजे E चीच व्हॅल्यू कॉमन वाली 1.05 10 to the power 5 हे लिहिलं 1.05 10 to the power 5 ब्रॅकेट क्लोज. प्लस आता तिसऱ्या स्टेपमध्ये चाललो आपण तिसऱ्या सेक्शन कडं. मग परत एकदा P, तर आपला कॉमन P आहे 50 into 10 to the power 3 50 into 10 to the power 3. लेंथ किती आपली तिसऱ्या सेक्शनची बघा 800 mm. तर तिसऱ्या सेक्शन कडे बघितलं, तिथली लेंथ उचलली आणि 800 लिहून टाकलं. तिसऱ्या सेक्शनचा एरिया बघा किती आहे 706.86 706.86 मल्टिप्लाइड बाय ई किती आहे, तर ई किती आहे बघा 1.05 10 to the power 5. कॉमन आहे 1.05 10 to the power 5. बरोबर. शॉर्टकट बी समजले असेल तुम्हाला की इथं P आणि E सेम होतं सगळीकडे म्हणून त्याला कॉमन काढू शकता आणि डायरेक्ट हे पुट. एवढं सगळं कॅल्सी मध्ये पुट नाही करायचं, एक एक स्टेप जाऊ आपण. याचं उत्तर लिहू, याचं उत्तर लिहू, याचं उत्तर लिहू. चला एक एक स्टेप नुसार जाऊ आपण. तर पहिलं जे आहे बघा हे काढतो. हे उत्तर येतं 0.7579 चालतं 0.7579 प्लस. आता हे दुसरं बघू आपण. ते येतं 1.2126 1.2126. आणि लास्टचं येतं 0.5389 आणि या तिघांची काय करायची आपल्याला बेरीज. यो भेटला आपल्याला डेल्टा यल. तिघांची आपण बेरीज करू. 0.7579 1.2126 0.5389 ते येतं 2.5094 mm 2.5094 mm. चला आलंय का. चला करेक्ट आहे, बरोबर करेक्ट. अक्षय, ओंकार, श्याम, ऋषी, देवीलाल, ऋतुजा करेक्ट. 2.5095 किंवा 94. चला समजला प्रॉब्लेम. एकदम आपण स्टेप बाय स्टेप सोडवलेला आहे. म्हणजे हे जे आपण स्टेप सोडवल्या बघा, आता एकदम व्यवस्थित बघा पुन्हा एकदा. ही जी स्टेप आहे आता टाईप नंबर 1 असो का टाईप नंबर 2 असो, कुठंच बदलणार नाही. कोणताही टाईप येऊ द्या, एवढी जी स्टेप आपण लिहिली डेल्टा एल पासून ही खालची, पहिला टाईप असो का दुसरा असो हे बदलत नाही. टाईप नुसार ते वरचं बदलतं, P1 P2 ते बदलतं, पण हे बदलणार नाही. इथं तुम्हाला फिक्स फॉर्म्युला आहे PL डिवाइड बाय ए. सर्वांचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. तुम्हाला स्ट्रिक सांगितलेले शब्द लक्षात ठेवा. प्ले हा शब्द लक्षात ठेवा. प्लेची स्पेलिंग लिहायची 2 लेटर वर 2 लेटर खाली. फक्त प्ले मधला वायच्या जागी ई लिहायचा. यंग्स मॉड्युलस म्हणजेच वाय आणि त्यालाच आपण इलास्टिसिटी म्हणतो. तर प्ले हा शब्दामध्ये प्लेची जी स्पेलिंग आहे PLAY आपण पाठ केलेली आहे, त्या वायला फक्त काय करायचं ई करायचं, तुमचा फॉर्म्युला पाठ होऊन जाईल. आणि तो फॉर्म्युला किती वेळेस वापरायचा, इथं 3 सेक्शन होते म्हणून 3 वेळेस लिहिला. पी ची व्हॅल्यू बघितली, पुट केली. एल सापडला, पुट केला. L1 L2 L3 बघा, मग L1 500 L2 200 L3 800. हे पुट केल्याच्या नंतर लास्टला पुन्हा एकदा चेक करायचं 500 200 800. परत वर याचं डायग्राम कडे तसंच आहे का बघा, 500 200 800 म्हणजे आपण सोडवलेलं बरोबर आहे. तर पुट केलेलं बी बरोबर आहे, कारण की भरपूर जण इथं पण कन्फ्युज होऊन जाते. मग पुट केल्यानंतर 3 ब्रॅकेट आले, तिन्ही ब्रॅकेटला सेपरेट 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 सॉल्व्ह केलं.
आणि तिघांची बेरीज केली आपल्याला फायनल उत्तर आलं. हे कुठंच चेंज होणार नाही. हा, मग आता जे मी सांगितलं होतं शॉर्टकट पी बाय ला कॉमन घ्या, मग ते दरवेळेस चेंज होऊ शकतं. कधी कधी ई कॉमन असणार, कधी नसणार. मग परत तुम्ही कन्फ्युज होणार की आपण तर मागच्या ह्याच्यात ईला कॉमन घेतलं, या ह्याच्यात नाही घेतलं. तर त्यापेक्षा ते रूलच ठेवायचं नाही, तो कॉमन काढायचा. डायरेक्ट पुट करा. किती वेळ लागला तुम्हाला 50-50 3 वेळेस लिहायला? किती 10-15 मिनिटं लागायले का? नाही. सरळ सरळ पुट करा, कॉमन काढायच्या फंद्यात पडू नका, म्हणजे आपलं उत्तर बरोबर येणार. हा, पण जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस मध्ये असन, मॅथमॅटिक्स चांगलं असन, तर तुम्ही कॉमन काढून डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकता. चालतं. चला, बरोबर आलंय. टोटल चेंज इन लेन 2.5095 किंवा 94 करेक्ट आहे. चला जाऊ पुढे. चला नेक्स्ट डायग्राम काढतो इथं. याचं सुद्धा आपल्याला चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचं आहे. बघा, 3 सेक्शन आपल्याला दिलेले असे. या तिन्ही सेक्शनची लेंथ सुद्धा इथं दिलेली आहे. पहिली लेंथ आहे 200 mm, दुसरी लेंथ आहे 500 mm आणि तिसरी लेंथ आहे परत 200 mm. चालतं. त्याच्यानंतर 2 फोर्स दिले, 2 म्हणजे एकच आहे तो, फक्त दोन्ही साईडने दाखवावं लागतं. 15 किलो न्यूटन. चालतं. किती दिलेलं आहे? 15 किलो न्यूटन. दोन्ही साईडनं लिहून घेतो. 15 किलो न्यूटन, 15 किलो न्यूटनचा फोर्स आहे. इथं लिहिलंय बघा 40 mm फाय, 15 mm फाय. इथं लिहिलं 30 mm फाय, असं आपल्याला लिहून दिलं. आणि ई ची व्हॅल्यू दिलीच नाही. चला, ई ची व्हॅल्यू दिलेली नाही. आता बघा, काही क्वेश्चन असे येऊ शकतात की डायरेक्ट ई ची व्हॅल्यूच गायब करून टाकली. क्वेश्चन आहे फाइंड टोटल इलॉंगेशन. क्वेश्चन काय? फाइंड टोटल इलॉंगेशन. एकदम महत्वाचा प्रश्न आहे. कॅपिटल ई ची व्हॅल्यू नीट बघा क्वेश्चन मध्ये दिलेली नाहीये. मग आपण काय करतो दरवेळेस? आता बघा, जनरली तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा शिकतो पहिल्यांदा, तर आपण मागचा प्रॉब्लेम बघितला की ई ची व्हॅल्यू दिलेली होती, बरोबर आहे. आता हे सॉम मधला नवीन एक पॉइंट सांगतो तुम्हाला. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, की इथं कॅपिटल ई ची व्हॅल्यू दिलेली होती. मग आपण शिकलो होतो की डेल्टा एल चा फॉर्म्युला तर पीएल अपॉन एई आहे, पीएल डिवाइड बाय एई असं शिकलो होतो, बरोबर. फक्त ई साठी सांगायलो, बरं. ई साठी सांगायलो, बाकीच्या व्हॅल्यू नाही, फक्त ई साठी सांगायलो. तर पी पुट करायचं, एल पुट करायचं, ए पुट करायचं आणि ई पुट करायचा. मग आपण क्वेश्चन मध्ये जर बघितला तर पी दिलेला आहे बघा 15 किलो न्यूटन, त्याला इंटू 10⁻³ करून, म्हणजे यो तो कटला. लेंथ, लेंथ पण इथं लिहिलेली बघा, यो पण कॅन्सल झाला. एरिया, एरिया दिलेला नसतो, डायमीटर दिलेलं असतं. मग 3 डायमीटर बघा, 40 mm, 15 mm, 30 mm. इथून तुम्ही 3 एरिया काढणार. चालतं. मग एरिया पण तुमच्याकडे आहे, पण काय नाहीये? ई नाहीये. तर मग आपण प्रॅक्टिस करताना दरवेळेस ई घेतो. चालतं, ई घेत असतो, चलत राहतो. पण ऐन टाइमाला असं होतं की आता भरपूर जण विसरून जाते शिकवताना की ई ची व्हॅल्यू पण आपण ऍज्युम करू शकतो. आणि असाच एखादा क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो आणि तिथं स्टुडंट डायरेक्ट यो क्वेश्चन सोडून देतात, कारण की ईच गायब आहे. ई गायब आहे म्हणजे सोडवता येत नाही, तर तसं करायचं नाही. ई जरी गायब असन क्वेश्चन मधून, चला, ई दिलेला आहे का? नाही दिलेला आहे. मग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, नोट लिहितो मी इथं, की ई जरी दिला नसेल तर तुम्ही तुमच्या मनानं ई घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मनानं ई ची व्हॅल्यू घेऊ शकता. तर ती व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही पाठ करून ठेवा. ऍज्युम
ऍज्युम. जर दिलेलं नसन तरची गोष्ट आहे बरं. दिलेलं असन आणि बळजबरी आपल्या मनानं घेता येत नाही. जर दिलेलं नाही, या क्वेश्चन मध्ये ई दिलेलंच नाहीये, तर आपण इथं ऍज्युम करू ई इज इक्वल टू 1 इंटू 10⁵. कोणी कोणी 1 घ्या, कोणी कोणी 2 घ्या, चालतं. न्यूटन पर mm². हे पण ऍज्युम करू शकता 2 इंटू 10⁵ न्यूटन पर mm². या दोन्ही व्हॅल्यू पैकी जी घ्यायची ते तुम्ही घेऊ शकता. 1 इंटू 10⁵ घ्या किंवा 2 इंटू 10⁵ घ्या, कारण की ते ऍझम्पशन आहे, आपण ऍज्युम करायलो. चालतं. मटेरियल आपण ब्रास वगैरे ऍज्युम केलं तर पहिली व्हॅल्यू, स्टील वगैरे ऍज्युम केलं तर दुसरी व्हॅल्यू. चालतं. तर आपण काय करू, ही 2 नंबरची व्हॅल्यू 1 घेण्यापेक्षा ही 2 नंबरची व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करून बघू हा प्रॉब्लेम. चालतं. जर तुम्हाला वाटत ही घ्यायची तर ही घ्या, काहीच फरक पडत नाही. फक्त मग या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये तुमच्या स्टेपला मार्क दिले जाते, डायरेक्ट स्टेपला मार्क दिले जाते. पण जो म्हटला की ई दिलेला नाही, मग मी सोडवतच नाही, तर त्याला 0 मार्क पडते. आणि जो काहीतरी ई ची व्हॅल्यू घेतो आणि त्याला सॉल्व्ह करतो, तर त्याला आउट ऑफ मार्क जशाल तसे भेटून जाते. चालतं. तर ई ची व्हॅल्यू आपण किती घेऊन टाकू, इथं ही घेऊन टाकू 2 इंटू 10⁵. ही व्हॅल्यू पाठ करून ठेवा वाटलं असतं. की दिलेली नसन तर ई ची व्हॅल्यू ही ऍज्युम करायची. चला, पहिले आपण बघा, यो डायमीटर D1, डायमीटर D2, डायमीटर D3. चला, एरिया काढा लवकर लवकर. आपण A1 काढणार π/4 D1 चा स्क्वेअर, A2 काढणार π/4 D2 चा स्क्वेअर, तिन्ही पण सर्कलच आहे. A3 काढणार π/4 D3 चा स्क्वेअर. सिंपल आहे बघा एकदम. नवीन पण जर आज कोणी जॉईन झाला असन, नवीन पहिल्यांदाच लेक्चर बघत असन, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे π/4 D चा स्क्वेअर. 3 डायग्राम होते म्हणून 3 वेळेस वापरायलो. पहिला डायमीटर, दुसरा डायमीटर, तिसरा डायमीटर, तिघांसाठी काढायलो आपण π/4 गुणिले 40 चा स्क्वेअर. पहिला डायमीटर किती आहे बघा 40, दुसरा किती आहे 15, π/4 गुणिले 15 चा स्क्वेअर. आणि तिसरा किती आहे 30, π/4 इंटू 30 चा स्क्वेअर. 3 डायमीटर, 3 एरिया. चला, व्हेरी गुड. आलंय सर्वांचं 1256.64 पहिला एरिया. करेक्ट. 1256.64 mm². दुसरा किती आलाय, दुसरा आलाय 176.71 mm². आणि तिसरा 706.86 mm². आलं 706.86 mm². चला, करेक्ट बरोबर, व्हेरी गुड. आलंय सर्वांना, आलंय बरोबर आहे. आता चालूया पुढं. आता काय काढायचं आपल्याला, डेल्टा एल काढायचा होता. बघा, आता एरिया तर आपण काढला बरोबर. यो झाला आपला एरियाचा पॉइंट. A1, A2 आणि A3. यो क्वेश्चन आता थोडंसं स्मॉल करतो. झालं, एरियाचा पॉइंट झाला. इथं मी L1, L2, L3 ची वाटलं असतं सेपरेट इथं व्हॅल्यू लिहून घेतो. L1, L2, L3. बघा, L1 दिला 200, L2 दिला 500, L3 दिला 200. का बरं, तो पहिला सेक्शन असतो, तो दुसरा आणि तिसरा. तर हे बघा 200, 500, 200 लिहून घेऊ इथं. मग 200 mm, 500 mm, 200 mm. ई तर आपला कॉमन आहे 2 इंटू 10⁵. पी ची व्हॅल्यू बघा 15 किलो न्यूटन दिलेलं आहे इथं. पी किती दिलेलं आहे 15 किलो न्यूटन. पी ची व्हॅल्यू लिहून घेतो 15 किलो न्यूटन. किलो शब्द आला, सर्वांना माहिती आहे किलो शब्द आला म्हणजे इंटू 10⁵ लावायचं, त्याला 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. चला, परत एकदा मग चेकिंग करून घेऊ आपण, सर्व काही लिहिलंय का आणि सर्व डायमेन्शनचे युनिट चेक करायचे. एरिया लिहिलाय का बघा, लिहिलाय. तिन्ही पण एरिया आपण काढून घेतले.
त्याच्यानंतर L1 L2 L3 पण लिहून घेतला. MM मध्येच आहे का चेक करा, चला MM आहे का, MM आहे, MM मध्ये काहीच टेन्शन नाही. फोर्स कडे 15 किलो न्यूटन दिला होता, त्याला आपण कन्वर्ट केलं 15 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके आहे. ई ची व्हॅल्यू दिलेली नव्हती, ही आपण पाठ करून ठेवलेली व्हॅल्यू आपण इथं लिहून घेतली. आता डायरेक्ट आपला फॉर्म्युला डेल्टा एल इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. प्ले हा शब्द लक्षात ठेवायला PL अपॉन ए, पहिल्या रेक्टँगलचा, पहिल्या सेक्शनचा, रेक्टँगल नाही म्हणताय ना, PL अपॉन ए दुसऱ्या सेक्शनचा आणि PL अपॉन ए तिसऱ्या सेक्शनचा. तिघांची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, माहिती आहे. चला पुट करा, मग एक एक व्हॅल्यू आपण आता इथे पुटअप करू. पी ची व्हॅल्यू 15 इंटू 10⁻³ मल्टिप्लाइड बाय लेंथ L1 हे 200 दिलेलं आहे बघा इथं, 200 डिवाइड बाय A1 किती आहे बघा, एरिया 1256.64, 1256.64. ई ची व्हॅल्यू 2 इंटू 10⁵ चालतं. अक्षय याचं कॅल्क्युलेशन कर, याचा आन्सर सांग पहिल्या याचं. चला सेकंड याच्यात जाऊ आपण. पी ची व्हॅल्यू 15 इंटू 10⁻³ L2 बघा किती, L2 आपल्याला दिलेलं आहे 500 mm, दिलेलं 500. A2 किती दिलेला आहे, एरिया सेकंड सेक्शनचा 176.71 71 आणि ई ची व्हॅल्यू 2 इंटू 10⁵. ओंकार याचा आन्सर सांग, याचं कॅल्क्युलेशन कर फक्त एवढ्या व्हॅल्यूचं. त्याच्यानंतर तिसरा सेक्शन आहे आपला, त्याचं फोर्स परत एकदा 15 इंटू 10⁻³ L3 बघा, L3 दिलेला आहे 200. एरिया बघा इथं, एरिया किती 3 नंबरचा 706.86 आणि ई ची व्हॅल्यू 2 इंटू 10⁵. ऋतुजा याचा आन्सर सांग लास्ट वाला. मयुरी लास्टचा आन्सर काढ. मग आपण इथं 3 व्हॅल्यू लिहिणार, पहिली व्हॅल्यू प्लस ही दुसरी व्हॅल्यू प्लस ही तिसरी व्हॅल्यू. 3 व्हॅल्यू आपण इथं लिहिणार आहेत आणि तिन्ही व्हॅल्यूची बेरीज केल्यावर आपल्याला फायनल आन्सर भेटणार. नंतर आपल्याला डेल्टा एलचं फायनल आन्सर भेटणार. चला काढले का. अक्षय 0.0119, पहिल्याचं उत्तर किती आलं 0.0119. ओके 0.0119. दुसऱ्याचं उत्तर किती आहे ओंकार, 0.2453. नाही तिथं पूर्ण झालं ना. सेकंड याचं 0.2122 आहे का, 0.2122 बरोबर. .2122 बरोबर सेकंड आलं. आणि तिसरं बघा, बरोबर 0.0212 बरोबर 0.0212. आणि आता या तिघांची बेरीज करायची, 0.0119 प्लस 0.2122 प्लस 0.0212. तिघांची बेरीज येते 0.2453. युनिट लिहायला विसरायचं नाही, MM. युनिट लिहायला इथं विसरायचं नाही, युनिट काय द्यायचं, MM.
चला टोटल इलॉंगेशन बरोबर 0.2453 करेक्ट आहे. लास्टला तसं वाक्यात बी लिहू शकता, द टोटल इलॉंगेशन इज 0.2453 mm. चला समजला हा क्वेश्चन. 0.2453 mm आलंय. चला क्लिअर आहे, समजला पॉइंट, समजला सर्वांना बरोबर. चला 0.2453 करेक्ट आहे. बरोबर निकिता, वैष्णवी, देवीलाल करेक्ट बरोबर. सूरज, आदित्य, ऋतुजा करेक्ट बरोबर. वैष्णवी करेक्ट आहे. चला आलंय, समजलं सर्वांना पॉइंट. 0.2453 करेक्ट आन्सर आहे. चला एक क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण आणखी, चालतंय. एक क्वेश्चन घेऊन टाकू. आता दोनच सेक्शन दिलेले, समजा तिसरा दिलाच नाही, दोनच सेक्शन आहे. फाइंड टोटल इलॉंगेशन. आज आपण डायरेक्ट डायग्राम वाले बघतोय, उद्या आपल्याला सेंटेन्स दिले जातील, मग आपण त्याच्याहून डायग्राम काढायची. म्हणजे डायरेक्ट ते म्हणणार की पहिल्या रॉडचा डायमीटर, दुसऱ्या रॉडचा डायमीटर असं दिलं जाईल. तर आपण इथं सध्याला आज डायरेक्ट डायग्राम वाले क्वेश्चन बघतोय. फोर्स दिलाय P 70 किलो न्यूटन, फोर्स P दिला 70 किलो न्यूटन. एवढं सर्वांना क्लिअर आहे आता की किलो आलं की 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. इथं असे ऍरो दाखवले आणि इथं मध्ये लिहिलं 25 mm. याचा अर्थ काय झाला की याचा डायमीटर किती आहे, 25. हे दिलेलं जे ते स्टेप बार आहे, म्हणजे सर्क्युलर सेक्शनच आहे. यो क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे, सर्क्युलर सेक्शनच आहे. आणि यो दिला 15 mm, यो दिला 15 mm. चालतं, तर इथं सर्क्युलर सेक्शनच आहे. त्याच्यानंतर कॅपिटल ई ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा इथं. कॅपिटल ई ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे प्रश्नामध्ये. $200 किलो न्यूटन पर mm². 200 किलो न्यूटन पर mm². आणि लेंथ दिलेली आहे 2 मीटर आणि 4 मीटर. लेंथ दिलेली आहे 2 मीटर आणि 4 मीटर. मीटर शब्द आला आपल्याला चालणार नाही, आपल्याला त्याचं काय करावं लागणार आहे, mm करावं लागणार आहे. चालतंय. चला दोनच सेक्शन आहे आता, तिसरा नाहीये. किती आहे, दोनच आहे. मग सोपं झालं अजून उलट. तर सगळ्यात पहिले आपण या फोर्सचा विचार करू. बघा इथं फोर्सची जी व्हॅल्यू आहे गिवन मध्ये लिहून घेतो वाटलंच तर. P ची व्हॅल्यू दिलेली आहे 70 किलो न्यूटन. सर्वांना आता पाठ झालंय का, किलो शब्द आलेला आहे बघा. तर आपण 70 ला 70 तसंच लिहिलं. हा जो K आहे याचा अर्थ राहतो इंटू 10⁻³ न्यूटन. झालं. चला P च संपलं. आता इथं दोन सेक्शन आहे, पहिला आणि दुसरा. याला आपण 1 नंबर नाव देऊ, याला आपण 2 नंबर नाव देऊ. मग हे दोन्ही सेक्शनचे डायमेन्शन वेगळे वेगळे. ई कॉमन आहे बघा, ई एकच दिला त्यांनी, वेगळा काही दिला नाही. तर ई ची व्हॅल्यू लिहून घेऊ इथं. 200 किलो न्यूटन पर mm² दिलेलं आहे बघा असं ई. अजून कोणता ई दिसतोय कुठं नाही, म्हणजे ई कॉमन आहे. ई सगळ्यांचा एकच आहे. परत किलो आला तर किलोसाठी कितीने मल्टिप्लाय करायचं, 10⁻³ न. 200 इंटू 10⁻³ युनिट त्याचं न्यूटन पर mm². बघा न्यूटन पर mm² उचलून इथं लिहून टाकलं. फक्त हा जो के होता याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, हा जो के होता केच्या जागेवर 10⁻³ लिहिलं, संपला के. इथं के गायब झाला. आता या डायमेन्शन कडं, तर इथं तुम्हाला लेंथ दिसू शकते बघा, 2 मीटर आणि 4 मीटर म्हणताय. पहिली लेंथ 2 मीटर, दुसरी लेंथ 4 मीटर, म्हणजे L1 L2. पहिल्याची लेंथ 2 मीटर, दुसऱ्याची लेंथ L2 4 मीटर. मग आपण सुरुवातीपासून सांगितलंय की इथं आपल्याला mm चालणार नाही. 2 मीटरला 1000 न मल्टिप्लाय करा, 4 मीटरला सुद्धा 1000 न मल्टिप्लाय करा. 1000 1000 का बरं, 1 मीटर म्हणजे 1000 mm असतो. त्या mm मध्ये करण्यासाठी 2 गुणिले 1000 2000 mm, 4 गुणिले 1000 4000 mm.
पहिल्याचा डायमीटर 25 mm आणि दुसऱ्या सेक्शनचा डायमीटर 15 mm दिलेला असा. बघा सेक्शनचे डायमीटर सुद्धा आपल्याला दिलेले आहे. एकाचा 15 mm आहे आणि एकाचा 25 mm आहे. चालतं. याच्यावरून आपण एरिया काढू शकतो. हे झाले आपले डायमेन्शन. डायमेन्शनचं कन्व्हर्जन आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे. पुन्हा तुम्ही चेक करून बघू शकता की आपण इथं डायमेन्शनचं कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिली तीच स्टेप असते आपली की आपल्याला हे डायमेन्शन जरा कन्वर्ट करावं लागतात. एवढं सगळं आपलं झालं. चला या एरियाकडे आता काय काढायचं आपल्याला सगळ्यात पहिले एरिया काढायचा. A1 काढून घेऊ π/4 D1 चा स्क्वेअर आणि D1 आहे 25 आहे. D1 किती आहे 25. दुसरा 15 mm A2 काढून घेऊ π/4 D2 चा स्क्वेअर π/4 15 चा स्क्वेअर. बघा आता 25 आणि 15 पुट केलं आपण. सॉल्व्ह करा. किती ते एरिया सर्वांनी काढा. एरिया व्यवस्थित सॉल्व्ह करा. बरोबर करेक्ट आहे अक्षय. फायनल आन्सर करेक्ट आहे. चालतंय. π/4 इंटू 25 चा स्क्वेअर. तर पहिला एरिया 490.87 आलंय सर्वांचं. बरोबर आहे 490.87 mm स्क्वेअर. π/4 इंटू 15 चा स्क्वेअर 176.71 करेक्ट आहे. 176.71 mm चा स्क्वेअर. दोन्ही एरिया काढून घेतला आपण mm स्क्वेअर मध्ये. आपल्याला काढायचं आहे डेल्टा एल ची व्हॅल्यू. इथं लिहितो मी डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. डेल्टा एल चा फॉर्म्युला PL/AE. प्ले शब्द लक्षात ठेवा. परत एकदा PL/AE प्ले शब्द लक्षात ठेवायचा. इथं व्हॅल्यू पुट करू आता आपण. तर बघा P ची व्हॅल्यू 70 इंटू 10⁻³ L1 तर पहिली लेंथ बघा किती होती 2000. पहिली लेंथ आहे इथं 2000 डिवायडेड बाय एरिया 490.87 आणि E ची व्हॅल्यू 200 इंटू 10⁻³ या झाला पहिला लेंथ. प्लस दुसऱ्यासाठी बघा परत P ची व्हॅल्यू 70 इंटू 10⁻³ 70 इंटू 10⁻³. दुसरी लेंथ बघा लेंथ किती होती आपली कुठे गेली 4000. बघा सेकंड नंबरची लेंथ L2 4000 mm मध्येच बघायची बरं. नाही तर भरपूर जण मीटर मधलीच उचलता डबल. 4000 डिवाइड बाय एरिया 176.71 आणि E ची व्हॅल्यू 200 इंटू 10⁻³. मग आपल्याकडे आता दोन व्हॅल्यू आल्या. पहिली व्हॅल्यू प्लस दुसरी व्हॅल्यू. दोन्ही व्हॅल्यूची काय करायची बेरीज. $1.4260 पहिल्याचा आन्सर. आणि तिकडचं दुसरं बघू. $7.9226 हे दुसऱ्याचा आन्सर. दोघांची बेरीज करू. तर फायनल चेंज इन लेंथ आलं 9.3486 mm. चला फायनल आन्सर आलं 9.3486 mm. बरोबर. चला आलंय करेक्ट आहे. बरोबर आदित्य, अमृता, निकिता, श्याम बरोबर. ऋतुजा करेक्ट. देवीलाल करेक्ट आहे. बरोबर. वैष्णवी समजलं इथपर्यंत. बघा इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपला. तर आज आपण काय बघितलं बघा पहिला पार्ट बघितला. पहिल्या पार्ट मध्ये आपण काय शिकलो की आपल्याला अशी काहीतरी एक डायग्राम दिली जाणार 2 सेक्शन किंवा 3 सेक्शन अशी सरळ रेषेमध्ये एक डायग्राम असणार.
एक तर त्याचे डायमेन्शन सेम असतील किंवा वेगळे वेगळे असतील. जे की आपलं असणार आहे या असं हॉरिझॉन्टल टाईप मध्ये असणार आहे आणि एकच डायग्राम असे पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये, म्हणून याच्यामध्ये कन्फ्युजनचं काही काम नाहीये. थेरॉटिकल क्वेश्चन आलं त्यामध्ये थोडासा विचार करावा लागणार, पण डायग्राम दिली असेल तर एकदम इझी प्रॉब्लेम आहे आणि जास्त चान्सेस असते डायग्राम दिलेली असते. जास्त चान्सेस काय डायग्राम क्वेश्चन मध्ये दिलेली असते. आपल्याला फक्त पहिला विचार करायचा एरियाचा, A1 A2 A3 जे काही असेल ते काढून घ्यायचा. दुसरा विचार करायचा मध्ये दिलेले का डायमेन्शन लेन्थचे ते लिहून घ्यायचे. आणि तिसरा पॉइंट म्हणजे फोर्सचा. फोर्स एकच असेल तर डायरेक्ट ये स्टेप कडे यायचं आणि फोर्स एकापेक्षा जास्त असतील तर आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे की जास्त फोर्स असेल तर काय करायचं. चला तर यो आपला फर्स्ट पार्ट इथं संपलेला आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण याच्यापेक्षा जास्त फोर्सेस वाले घेणार आणि लास्टला थेरॉटिकल प्रॉब्लेम घेणार. चालतंय. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट वाटलंच तर पुन्हा रिव्हिजन करायची. रेकॉर्डिंग